हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्याकडे काय आहे बघा, मक्याचा चिवडा आहे. तर त्याला काय भरपूर दिवस झालं ठेवलेलं. चला म्हणले आज त्याचा सिंपल असं चिवडा बनवायचं. तेल गरम करायला ठेवलं आणि तेल कडकडीत गरम झालं की तर सगळं चिवडा आहेत ना तळून घेणार आहे आणि साधी सिंपल अशी रेसिपी बनवणार आहे आणि चिवडाच बनवते त्याचा. आणि तो पण ना तिखट न बनवता गोड बनवणार आहे, म्हणजे पोरगाला पण माझ्या खायला बरं पडेल म्हणून. तर असं साधं सिंपल बनवते. तर सगळे ना चिवडा आहे ना जेवढं सगळं मी तळून घेणार आहे आणि जरा फास्ट गॅसवरच तळून घेणार. पटपट फुगतात ते. बरं, कमी गॅसवर तळली ना तर अजिबात फुगत नाही, काय नाही, कच्चेच राहतात. त्याच्यामुळे फास्ट गॅसवरच तळायचं आणि सगळे असे तळून घेते. हे बघा सगळं नितळून घेते तेल वगैरे आणि जेवढं आहे ते सगळं तळून घेते. हे बघा, पहिले छोट्या प्लेटमध्ये काढते आणि मग मोठ्या प्लेटमध्ये काढते आणि त्याच्यात परात आहे ना त्याच्यातच काढून घेते. हे बघा सगळे ना काढून व्यवस्थित घेते आणि गरम गरमच असताना त्याच्यात ना पिठी साखर टाकायचं. गोड चिवडा बनवते आणि ते गरम आहे, गरम असतानाच करायचं. चांगलं मिसळतं. थंड झाल्यानंतर असं सगळं पांढरं पांढरं दिसते बरं. आणि आपल्या आवडीनुसार त्याच्यात पिठी साखर टाकायचं आणि मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्या पिठी साखर आणि मला जेवढं पाहिजे तेवढंच मी गोड करून घेते त्याचं. आणि झाला तयार सिंपल असं चिवडा. आणि काय करून खायचं म्हटलं, चला एक टोप ठेवलं, टोपात गूळ टाकलं वितळायला. कमी गॅसवरच ठेवलं, मिडियम गॅसवरच. आणि इथं बघा मिडियम साईजचं थोडंसं जास्त जाडसर असं घ्यायचं आणि पिठाचा गोळा तो लाटून घ्यायचा. फोल्ड करायचा नाही, काय नाही, फक्त सरळ लाटून घ्यायचं आणि थोडं मिडियम थिकनेसमध्ये ठेवायचं. चपातीला लाटतो तसं नाही, मिडियममध्ये ठेवायचं. जाडसर ठेवलं ना तर खायला चांगलं लागतं. त्याच्यानंतर जाडसर ठेवायचं आणि कटरच्या साहाय्याने ना आपल्या आवडीनुसार त्रिकोण आखून घ्यायचं. हे बघा, आणि बारीक आणि ना गॅस उकळी येऊन द्यायचं कपलं गुळाच्या पाण्याला. आणि म्हणून मिडियम साईजला ठेवलं ते. आणि उकळी आली की मग टाकायचं हे. आणि मी तोपर्यंत असं कट करून घेते. हे बघा, आणि मला साईडचं आवडत नाही बरं का, मला मग कापलेलं तर त्रिकोणच आवडतं म्हणून साईडचं काढून घेतलं. आणि गुळाच्या पाण्याला उकळी आली, सगळं मी टाकून घेते त्याच्यात. हे बघा, आणि मंद आचेवर करून ठेवायचं. आता मला 2 चपात्याचं करायचं. 1 चपातीचं करायचं असलं तर फास्ट गॅस करू शकतो. मला 2 चपात्या करायचं होतं म्हणून मिडियम ठेवलं मी. आणि परत गोळा लाटून घेते. हे बघा, त्याच्यानंतर कट करून घेते मला जेवढं आवडीनुसार पाहिजे तसं. आणि मला ही रेसिपी खूप प्रचंड आवडते. मला खूप म्हणजे खूप आवडते आणि छान लागते. आणि त्याच्यात काय काय टाकायचं ते तुम्हाला नंतर सांगते. आता पहिले मी कापण्या कापून घेते आणि हे पण पाण्यात म्हणजे गुळाच्या पाण्यात सोडून घेते. साईटून काढून घेते आणि पटापट सोडून घेते. आणि हे बघा, आणि हे सगळं ना करताना ना बारीक मंद आचेवर ठेवायचं. जास्त उकळे नाही, तर म्हणजे कसं पहिलं टाकलेलं शिजतं आणि नंतर टाकलेलं शिजत नाही, म्हणून बारीकच करायचं. आणि त्याच्यानंतर खिचलेलं खोबरं टाकायचं, सुंठ बडीशोप पावडर टाकायची, इलायची पावडर टाकायची. हे बघा, चांगलं मिसळून घ्यायचं. हे बघा, आणि नंतर फास्ट करायचं म्हणजे दोन्ही पण शिजलं जातं. नाहीतर कसं होतं माहिती का, पहिलंच फास्ट ठेवलं ना खालचं शिजतं वरचं शिजत नाही, म्हणून मंद आचेवरच ठेवायचं. आणि असं तयार झालं गोड चकोल्या. आता मी खाऊन घेते. तुम्हाला पण आवडते का गोड चकोली? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि संध्याकाळची वेळ आहे तर काय करायचं, फरसाणची भाजी. कढई ठेवली, कढईत तेल टाकलं, त्याच्यानंतर राई, जिरा, कढीपत्ता, लसूण टाकून घेतलं आणि कांदा, टमाटर टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर चांगलं भाजून घेतलं. आणि सगळं जेवढं बेसिक मसाला आहे ते सगळं टाकलं आणि फक्त वरतून किचन किंग मसाला टाकून घेतला. आणि पाणी, मसाला भाजायला नाही पाहिजे म्हणून पाणी टाकून भाजून घेतलं. तेल सुटेपर्यंत भाजलं. त्याच्यानंतर बघा हे टाकलं, फरसाण टाकली आणि फरसाण टाकून चांगलं एकजीव करून घेतलं आणि पाणी टाकलं. आणि पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं. आणि पाणी आटलं फरसाणमधलं तर कोथिंबीर टाकायचं, गार्निश करायचं. कसं झालं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अजून एक रेसिपी बनवते. तेल टाकलं छोट्याशा कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं, तेजपत्ता टाकला आणि ना आलं, लसूण, कांदा, टमाटर आणि खोबरं ह्याचं वाटण टाकलं. त्याच्यानंतर जेवढं बेसिक आहे ना मसाला ते सगळं टाकलं. किचन किंग टाकलं. पाणी, मसाला जळायला नाही पाहिजे, थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. आणि हुलगा आहे ना माझ्याकडे होता, तो मोड आणून ठेवलेला. तर ते कमी पडत होतं म्हणून बटाटे पण टाकले आणि पाणी टाकून थोडंसं पातळ असं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर वरतून खोबरं गार्निश केलं. कसं वाटली ही रेसिपी हुलगा बटाट्याची नक्की कमेंटमध्ये सांगा. दोन्ही पण भाजी तयार झाली आणि आता मी चपात्या लाटून घेते. पहिले छोटे छोटे 2 चपात्या लाटून घेते.
तवा गरम होईपर्यंत मी पहिले छोटे छोटे चपाती लाटून घेते. त्याच्यानंतर मग चपातीचा गोळा तयार करून ठेवते, म्हणजे फोल्ड करून ठेवते. 2 फोल्ड करून घेते असे, आणि जेवढं आम्हाला खायचे तेवढं करून घेते. मग नंतर मला कसं माहिती का, चपात्या लाटायला बरं पडतात ते. तवा गरम होईपर्यंत मी ते काम करते. हे बघा, छोटी अशी चपाती लाटते, त्याच्यानंतर तो पीठ टाकून घेते, तेल लावून घेते आणि फोल्ड करून घेते. हे बघा, असे सगळं जेवढं आम्हाला खायचं पहिले ते करून घेते. तवा गरम झाला की पटापट पटापट लाटायला मला बरं पडते. म्हणून आता इथं तवा जळतो आणि इथं लाटायचं म्हणजे वेळ जातो. पहिले तेच करून घेते. हे बघा, हे बघा, आता मी मगाशी त्रिकोण फोल्ड केलेला आता गोल करून घेते. असं गोल आहे ना करून घेतलं की असं फुगतात चपात्या, मग त्याला बराच वेळ जातो. त्याच्यामुळे ते बरं आहे, पटकन तेल टाकलं की फोल्ड करून ठेवायचं. ह्याला टाकलं की थोडा बराच वेळ जातो, म्हणून याला वेळ काढून चपात्या करायच्या. असे फुलकेसारखं करायचं असलं तर वेळ काढून करायचं आहे. आणि असं केलं ना माझ्यासारखं तर चपाती एकदम फुलून जाते. तुम्ही एकदा ट्राय करा. हे बघा, मोदकासारखे करायचं, सारण कसं भरतं तसंच, फक्त तेल लावायचं, पीठ टाकायचं आणि मोदकासारखं करायचं आणि छोटासा गोळा असं लाटून घ्यायचं. हे बघा, असं फुगतात ना चपात्या, फुगूनच जायला पाहिजे बघा. आणि तुम्हाला ही पण आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मी छोटे छोटे करते. असं स्पेशल काय करायचं असलं छोटी चपाती करते, नाहीतर मग मोठी करते. चपाती लाटून झाल्या आणि तुम्हाला आता फुगलेलं दाखवते. हे बघा, आणि छोट्या चपात्या काढून घेते आणि चपाती टाकून घेते. हे बघा, बाकीच्या चपात्या लाटून घेते, चपाती पलटी करून घेते आणि 5च मिनटात फुगते. बघा कशी फुगली बघा. तेल लावलं ना अजूनच फुगते. मग ह्याला बराच वेळ जातो, म्हणून काही स्पेशल करायचं असलं ना तरच मी बनवते, नाहीतर मग शक्यतो त्रिकोणी फोल्डचेच करून घेते आणि पटकन चपात्या करते. तर चला, वेळ आहे म्हटलं तर करावं म्हटलं असं काहीतरी. असं केलं ना चपात्या चांगल्या फुगतात, मग ते पण बघायला पण छान वाटतात आणि खायला पण मऊसूद होतात. ते शक्यतो घरातच मी दळते म्हणून चपात्या मऊसूदच होते, म्हणजे असं हे होऊन जात नाही, काय म्हणते, कडक होत नाही ना, एकदम मऊ होते. आणि बघा माझी चपाती फुगली, बघितलं का. असं केलं ना चपात्या फुगतात. मी जवळून कधीतरी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री